जुन्नर टाइम्समध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत हिवरे तर्फे नारायणगाव ह्या गावामध्ये. ह्या ठिकाणी ही वस्ती दिसते, ही वडार समाजाच्या लोकांची या ठिकाणी वस्ती आहे. वर मोलमजुरी करून कष्टप्रय जीवन जगून ही तर चरितार्थ चालवला जातो. पेपरला काही बातम्या तुम्ही काही वाचल्याच असतील तर आंचल शिंदे ही मुलगी, आचल शिंदे ना, आचल शिंदे 25 डिसेंबरला आचल शिंदे वय वर्ष 18 तिचा वाढदिवस होता. ती कला शाखेमध्ये ती शिकत होती कॉलेजमध्ये. आणि 25 तारखेला वाढदिवस असल्यामुळं ती तिच्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन मोटरसायकलने ती गेली होती केक आणायला नारायणगावमध्ये. आणि नारायणगावमधून केक विकत घेतला आणि वाढदिवसाच्या आनंदामध्ये ती परतत असताना नारायणवाडी या ठिकाणी बायपासवर तिला समोरून आलेल्या एका मोटरसायकल स्वारची दोघांमध्ये धडक झाली व त्यामध्ये तिला डोक्याला खूप मार लागला. आणि नंतर तिला नारायणगावमधलीच एका खाजगी मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. परंतु तिची अवस्था ही क्रिटिकल असल्यामुळे तिला पुण्याला हलवण्यात आलं होतं. पुण्यामध्ये गेले गुंजकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. परंतु त्या ठिकाणी तिची प्रकृती खूप नाजूक होती, डोक्याला मार लागला होता आणि निदान असं झालं का तिचा मेंदू आहे हा मृत झालेला आहे, डेथ झालेला आहे. परंतु तिचे सर्व अवयव हे व्यवस्थित काम करत होते. डॉक्टरांनी, हे तिचे वडील आहेत रवींद्र, आणि तुम्ही आई कुठे आहे त्याची? हा ठीक आहे, राहू द्या आतमध्ये. तर ह्यांच्याशी बोलणं केलं की तुमची मुलीचा मृत्यू झालेला आहे. तिचा खरं तर मेंदू आता ना डेथ झालेला आहे, परंतु तुमची मुलगी इतर लोकांना जीवनदान देऊ शकते. ती म्हणजे असं की तिचे जे अवयव आहे, तुम्ही हृदय असेल, तिची फुफ्फुस असतील, तिचं लिव्हर असेल किंवा तिच्या किडन्या असतील, या अवयव जर तुम्ही दान केले तर इतर 5 लोकांचा जीव त्यातून वाचू शकतो. गरजू लोकांना त्याची मदत होऊ शकते, एक जीवनदान मिळू शकतं. तर हे गोरगरीब कुटुंब आहे आणि यांनी देखील एक खूप मोठा एक निर्णय घेतला आणि त्यांच्या मुलीचे जे अवयव आहे ते दान करण्याचा निर्णय घेतला. आणि तिचा जीव मात्र गेलेला, परंतु तिने 5 जणांना ती जीवनदान देऊन गेली. तर आता आपण याच्या पाठीमागे ही जी स्टोरी आहे ही आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना माहित असते स्टोरी. या पलीकडे देखील एक स्टोरी आहे व ती स्टोरी जाणून घेण्याचा जी स्टोरी नाही तर ती वस्तुस्थिती जी आहे ती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर माझ्यासोबत हे रवींद्र आहेत. रवींद्र सर, तुम्ही किती वर्षापासून इथं काम करता? इथं 14-15 वर्ष झाली. ह्या हिवरे गावात प्रॉपर तुम्ही आर्वीचे ना? आरवी गाव. पण इथं मोलमजुरी करता? मोलमजुरी, काय काय काम करता? शेतीतली, गवंड्याच्या हाताखाली, हेच रोजच काम. बिगारी काम. हा, काय रोज? रोज 500-600. बायको काय? बायको पण शेतावर जाते मोलमजुरी. मोलमजुरी. 2 मुली होत्या ना तुम्हाला? 2 मुली होत्या. आंचल वारली. हा, एक 13वीला आणि एक 12वीला होती. आंचल 13वीला होती. नाही, ते 12वीला होती. आचल आंचलचं वय किती? 18 होतं, बरोबर आहे? 17 पूर्ण केलं होतं, 18ला लागली होती. तुम्ही आंचलच्या मम्मी आहेत. तुमचं आई नाव? वर्षा शिंदे, वर्ष रवींद्र शिंदे. वर्षा शिंदे. तुम्ही शेतावर हो, सांगितलं मोलमजुरी काय? करते. तिचा वाढदिवस 25 जानेवारीला होता. 25 जानेवारीला काय होता तिचा म्हणतात? वाढदिवस. तिचा 25 जानेवारीला होता. मग तिने वाढदिवस साजरा करायचा ठरवला. म्हणजे दरवर्षीच करतो मी मोठीचा पण वाढदिवस साजरा करते. आपलं नाही म्हणून आपलं गोळ्या, चॉकलेट, छोटेसे पीस असतात केक, ते छोटा केक. हा, मोठे नाही, छोटा. कारण आपली परिस्थिती माझी तेवढी नाही का मोठा केक आणावा आणि तो कापावा आणि सगळ्यांना वाटावा. फक्त घरच्या घरी ववळायचं, झालं मग बर्थडे तेवढंच. पण ती त्या दिवशी तोंडी परीक्षा देऊन आली. सकाळी लवकर उठली, लवकर गेली तर मी तिला सकाळी ववळच नाही, म्हणलं जाऊ संध्याकाळी वळते तिला. मग आली दुपारी 3:30 वाजता आली. पिझ्झा घेऊन आली, केक घेऊन आली, एकदम खुश. आम्ही 3-4 जण खुश होतो पार. मग आम्ही बसलो एकत्र, तिला केक चारला तिला. मग तिला तिच्या तोंडावर हात फिरवला. म्हणलं बबडे तुझा वाढदिवस आहे ग. मग म्हणलं थांब तुला मी वळते. म्हणली नको मम्मी तुझी तब्येत बरी नाही, नको वळू, बघू आपण. मग ती उठली तर मग घरबीर झाडलं तिने. आता मग आणि नीटकच वाटत झाडायचं होता. तर
माझ्या मोठ्या पुरीला पायलला फोन आला की पायल दिदी, तिची मैत्रीण पायल दिदी चल माझ्या संग, तिला दुकानाची खरेदी करायची होती किराणा मालाची. कुणाला? थेटे, वैष्णवी थेटे, हा, तिच्या मैत्रिणी. हा, तिला खरेदी करायची होती. तर पायल म्हणली का मी काय म्हणजे माझा अवतार चांगला नाही, तू आचलला नाही, आचल चांगली दिसते. मग आचल म्हणली का चालतंय मी जाते. मग म्हणलं आचलला म्हणलं बबडे स्वयंपाक करायचा आहे आपल्याला, तू आज तुझा स्वयंपाक आहे म्हणलं. म्हणजे आळीपाळीने आता 2 लेकरं असल्यामुळं आळीपाळीने स्वयंपाक करतात, माझ्या दोन्ही पोरी करतात. मग आचल म्हणली मम्मी काय अशी करते का, माझा आज वाढदिवस आहे आणि तू मला काम सांगते. म्हणलं हा खरंच वाढदिवस आहे नाही का. मग ते म्हणले चालते मी जाते तिच्या संग आणि आपल्याला पावभाजी आणते, तू काही स्वयंपाक करू नको. बरं, पण म्हणलं 5 वाजता चालेल, 6 वाजता तू घरी ये, अंधार पडायच्या आत. म्हणले हा येते ओली. 6 वाजले, 6:15 वाजले, पोरगी काही येईना. म्हणलं मग 6 वाजून 10 मिनिटांनी मी फोन केला तर आचलनी फोन नाही उचलला. आणि मग 15 मिनिटांनी माझ्या भाऊजीचा फोन आला मला की ताई बीजीचा ऍक्सिडेंट झालाय, म्हणजे त्या वैष्णवीचा. म्हणली आणि तिच्या मागं कोण होतं, म्हणलं आचल होती. वहिनी घाबरली, मी घाबरले आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये तिला बघायला गेलता. मग आमची धावपळ सुरू झाली. मग तिथे गेलं, मग जी धावपळ सुरू झाली तर इतकी धावपळ का माझे पाय जाग्यावर नव्हते, इकडून तिकडून त्या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये. पहिलं कोणतं हॉस्पिटल नेलं? मेसकेर. मग तिथंच तुम्ही पाहिलं की तिला? हा, स्टार्टिंगला तिथंच बघितलं कशा तिला. अवस्थेत? डोळेच उघडले नाही माझ्या पोरीने. मला लय आशा होती माझी पोर मला बघन, मम्मी हाक मारीन मला, पण नाही. मग नंतर म्हटलं जाऊ दे, डोक्याला मार लागलाय ना, बेशुद्ध पडली असेल. येईल शुद्धीवर. हा, येईन शुद्धीवर. मला आता आई आहे शेवटी, येईन. कारण का डोक्यावरचा मार मला पण माहिती आहे, कारण का मी सुद्धा गाडीवर पडले होते, पडले मी. म्हणलं माहिती काय झालं, येईल जाऊ दे, शुद्धीवर, येईन आशा. शुद्धीवर, आशा राहिली मला. आणि मग नंतर मॅक्स केअर नंतर ते म्हणले का असं असं झालंय, तसं झालंय. मग माझ्या भावाने त्यांनी डिसिजन घेतलं का इथं नाही करायचं ऑपरेशन. हे डॉक्टर लगेच म्हणतात का लगेच ऑपरेशन करायचंय, असं कसं, पोरगी अजून तर शुद्ध हो नाही, ऑपरेशन कसं काय करणार. बरं. मग त्यांनी मग तुम्हाला माहितच नव्हतं एवढा खूप मार जोरात लागला? नाही ना, बरं, तुम्हाला वाटलं किरकोळ लागलं? किरकोळ आहे, मला किरकोळच वाटलं होतं, मार किरकोळ आहे. मला म्हणून जेव्हा म्हटलं का पुण्याला न्यायचं? हा पुण्याला न्यायचं म्हणलं, चला म्हणलं बघू, म्हणलं काय पैसे खर्च होतील कारण का तिची परिस्थिती नाजूक होती. फक्त म्हणले का डोक्याला मार लागला, काय म्हणले डोक्याला मार लागलाय आणि मुका मार लागलाय. डॉक्टरवाले म्हणले ऑपरेशन करायला 1.5 लाख रुपये लागतील, पण त्याचा काय उपयोग होणार नाही. काय म्हटले मॅक्स केअर वाले? मॅक्स क्युअर हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणले की ना, तुमच्या पोरीचा मेंदूला आतमध्ये दुखापत झाली, आतमध्ये रक्तस्राव चालू आहे, तर तिचं ऑपरेशन करावं लागेल. 1.5 लाख रुपये खर्च येईल आणि मेडिकलचा काय 50-50 हजार रुपये खर्च येईल, तुम्हाला तो करावा लागेल. पण ऑपरेशन करून तुमची पोर शुद्ध येईल की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. फक्त ऑपरेशन पहिले गरजेचं आहे करणं. मग आम्ही विचारलं त्यांना, मग तुम्ही ऑपरेशन करणार आहे तर तुम्ही आम्हाला गॅरंटी दिली पाहिजे, भाऊ आमची पोरगी आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 3 दिवसांनी कारण शुद्ध येईन. ते म्हणजे असं काहीच सांगू शकत नाही, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. मग आम्ही म्हटलं आम्ही कशाला मग हे करू. बोला. मग मला जरा संशय आला. मग मी म्हटलं इथं हे करण्यापेक्षा आपण मोठ्या दवाखान्यात नेऊ मग चांगल्या पुढच्या. तर आम्हाला असे सजेशन दिले, कोणी म्हणले पुण्यामध्ये खाजगीमध्ये याच्यात नाही, गुंजकोर म्हणजे ते कोणते हॉस्पिटल आहेत आपले सरकारी, त्या दवाखान्यात घेऊन जा. पण नाही, तिथं पण म्हटलं नाही, चला म्हटलं आपण आहे ना इकडे. मग एक जण म्हटलं इथं गुंजकोर हॉस्पिटलमध्ये आहे ना सबसिडी भेटते, रेशनिंग कार्ड दाखवलं का कमी पैशात काम होतं. तुम्हाला जिथं 1.5 लाख रुपये खर्च येईल तिथं तुम्हाला 75,000 रुपये तुमचं काम होईल. मग तिथं तुम्हाला सबसिडी भेटेल सगळ्या गोष्टीमध्ये, तुम्ही तिथं घेऊन जा. मग आम्ही निर्णय घेतला, माझ्या बहिणींनी, आम्ही दाजींनी, आम्ही निर्णय घेतला का गुंजकोर हॉस्पिटल घेऊन जात. आम्ही लगेच 12,000 रुपयाची ॲम्ब्युलन्स केली. तिथं आम्हाला सरकारी ॲम्ब्युलन्स पण भेटली नाही. सगळे सरकारी ॲम्ब्युलन्सवाले काय आमच्या पैसे येऊ लागले नाही. तर आम्हाला मग खाजगीच ॲम्ब्युलन्स करावं लागली. खाजगी ॲम्ब्युलन्स केली आम्ही. तर आम्ही इथून 12 वाजता निघालो, तर आम्ही 1:30 वाजता तिथं गुंजकोर हॉस्पिटलला पोहोचलो. गुंजकोर हॉस्पिटलला लगेच आमचा पेशंट इथून फोन केला होता, त्यांनी रिपोर्ट दिले होते. तर त्यांनी लगेच आमचं पेशंट ॲडमिट करून घेतलं. लगेच CT स्कॅन MRI काढून घेतले त्यांनी सांगितलं. लगेच मेडिकलचे 17-18 हजार रुपयाची औषधं सांगितली, ती पण दिली लगेच त्यांना घेऊन. त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी हे सगळं चेक केलं. तर त्यांनी सांगितलं का पेशंट ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं पेशंट व्यवस्थित होईल, फक्त आतमध्ये रक्तस्राव थोडा थांबलेला आहे, आता जरा
पहिलं 18% होतं तर आता 16% आले. तर आम्हाला आशा होती का पेशंट व्यवस्थित होईल. ते म्हणले तुम्ही 50,000 रुपये डिपॉझिट भरा आणि मेडिकलचं काय असेल ते पैसे भरत जा. बरं म्हटलं ठीक आहे, पण आमच्या काही लगेच पैसे नव्हते, आम्ही काही एवढे पैसे लगेच अवेलेबल नव्हते केले. आमचे इथे 17,000 रुपये गेले ते मॅक्स क्युअरला, मेडिकल त्यांचे फी बी सिटी स्कॅन तिथे करायला. आम्ही काही एवढे लगेच आम्ही हातावरचं पोट आहे आमच्या काही लगेच एवढे पैसे नव्हते. तरी पण आमचे पाहुण्यांनी आणि त्यांनी आम्हाला कोणी 2,000 कोणी 1,000 कोणी 3,000 असे इकडून तिकडून पैसे गोळा करून आम्हाला 20-25,000 रुपये पाठवले तिथं लगेच पाहुण्याच्या मार्फत. तर आम्ही लगेच तिथं मेडिकलचे 15,000 रुपये दिले, लगेच दवाखान्याचे 10,000 रुपये दिले, पहिले डिपॉझिट भरले. तर त्यांनी मग सांगितलं का तुमची ट्रीटमेंट चालू आहे, तुम्ही आता थांबा, काय काळजी करू नका. तर आम्ही थांबलो. तर मग आमचे पाहुणे पण होते बरेचसे, 20-25 पाहुणे होते. मग त्यांना म्हटलं आता डॉक्टर म्हणलेत का पेशंट व्यवस्थित होईल उद्या, म्हणजे 48 तासाची त्यांनी रिपोर्ट हे सांगितलं होतं. मग आम्ही थांबलो. तर बाकीच्यांना म्हणलं तुम्ही जावा, मग आता कशाला थांबता. म्हटलं आम्ही ताई मी ताईची जाऊ, आम्ही असे 3 जण थांबलो. आणि बाकीचे म्हणले जाऊ. माझी बहीण म्हणली अण्णा तुझं गॅरेजवर काम आहे, तुझं काम काढले, तू जा बाबा गॅरेजवर, आता काय हाय व्यवस्थित, उद्या ये परत तू तिकडलं मार्गे लावून. पण मी काय गेलो नाही. मी म्हणलं नाही, पहिलं माझी भाची 48 तास होऊ द्या, माझ्या भाषेला शुद्धी होऊ द्या, तरच मी इथून पुण्यामधून जाईन. मी थांबलो. मग बाकीचे सगळे गेले. तर रात्री 9:15 वाजता डॉक्टरांचा राऊंड झाला, मेन डॉक्टरांचा, गुंजकरांचा. तर ते तिथे दवाखान्यात आले. तर ते म्हणले आम्ही सगळे असे बसलो होतो एका रूममध्ये. तर त्यांचा नर्स आली. ते म्हणले शिंदे पेशंट. तर मला बोलून घेतला आतमध्ये. म्हणले तुमची पेशंटची हे लई आहे, क्रिटिकल झालेली आहे, काही ती रिस्पॉन्स देत नाही, तिचा अर्जंटमध्ये सिटी स्कॅन करावं लागेल. बरं म्हटलं करा, काही प्रॉब्लेम नाही, सिटी स्कॅन करा. मी बहिणीला दाजींना कोणाला काही सांगितलं नाही. मग मी गेलो तिथं. तर त्यांनी सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅन एक 15 मिनिटात करून त्यांनी वर परत आणलं. डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले. डॉक्टर डोक्याला हात लावून बसले होते डायरेक्टली. डॉक्टर मला म्हटले मेंदू पूर्ण कामातून गेलाय, आता हिचा काहीच उपयोग नाही, मेंदूचा ही काहीच करणार नाही, फक्त तिचं धडकन चालू आहे, बाकी सगळं बंद आहे, मेंदू काम करीत नाही. तुमचे जे पाहुणे असतील जवळचे त्यांना बोलून घ्या. मी फक्त माझ्या म्हणजे मेवण्याच्या मोठ्या त्याच्या भाच्याला फोन केला की उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हॉस्पिटलला या. मी माझ्या मंडळीला सांगितलं नाही, बहिणीला सांगितलं नाही, ते कोणालाच सांगितलं नाही. ते म्हणजे सगळे मला विचारत होते पोर कशी आहे. म्हटलं हाय चालू आहे, हाय व्यवस्थित आहे, हाय विश्व. पण आईची माया, आईला लगेच कळालं माझ्या पुरीला काय झालं. तिची लगेच ती रडतच होती. तिला कळालं. ती विचारत होती अण्णा काय झालं माझ्या आजच्याला, अण्णा माझ्या आजच्याला काय. म्हटलं काय नाही बाई, ती व्यवस्थित आहे, काय नाही, चालू आहे. म्हटलं ट्रीटमेंट चालू आहे, मी औषध देतोय, गोळ्या देतोय, सगळं सांगते. पण मी त्यांना सांगितलं नाही. मी माझ्या बायकोला पण मी फोन करून सांगितलं नाही का असं असं झालंय. मी माझ्या पोराला सांगितलं बाळा उद्या सकाळी आपली गाडी घेऊन, कोणाला तरी घेऊन, 4-5 जणांना घेऊन तुम्ही दवाखान्यात या, अर्जंट या, जेवढ्या सकाळी लवकर येता येईल तेवढ्या सकाळी लवकर या. सगळेजण 8 ते 8:15 वाजता सगळेजण हजर झाले. काय झालं कोणी तर अशी बातमी पसरवली का मी तर ती बातमी पण दिली नाही. फक्त मी बोलवलं की हॉस्पिटल मी असं पण सांगितलं नाही, कोणाला घाबरवलं पण नाही का माझी भाची का ती डेट झाली, मी असं सांगितलं पण नाही. पण काही अशा की ती डेट झाली, ती झाली तर व्हायची, पण कोणाला घाबरवायचं नाही. मी काळजावर दगड ठेवला. मी सगळ्यांना सांगितलं. सगळेजण आले. तर मग आम्ही डॉक्टरला विचारलं. डॉक्टरनी सांगितलं का तुमचं पेशंट पूर्ण कोमात गेलेलं आहे, तर तुमच्या पेशंटला काहीच होऊ शकत नाही. एकदा मेंदू तुम्ही जगाच्या पाठीवर कोणत्याही दवाखान्यात जा, किती पैसे खर्च करा, पण तुमची भाची परत येणार नाही. मग म्हटलं ह्याच्यावर काय करावं लागेल. डॉक्टर म्हटले थांबा, मेन डॉक्टर येतील, मग ते तुम्हाला सांगतील. कारण की मेन डॉक्टर जो आहे तो सरकारी मेन जे ससून रुग्णालयात तो जो डॉक्टर आहे तो ब्रेनवरचा डॉक्टर आहे, तो ससून डॉक्टर मेन आहे दवाखान्यात. तर त्यांनी मला सांगितलं का डॉक्टर आता येणार नाही आहेत, ते दुपारी येतील. मग जो तो दवाखाना सांभाळतोय त्या डॉक्टरचा मेन. गुंजकर मधून ससूनला गेले का? नाही आम्ही नाही गेलो ससूनला. त्यांनी गुंजकर हॉस्पिटल, गुंजकर जे आहेत ना मेन डॉक्टर, ते ससूनचे हेड आहेत. तिथं ते मेंदूवरचे डॉक्टर आहेत ते आले. म्हणून आम्हाला कळालं की जे ससूनला आहेत तेच गुंजकरचे मेन आहेत. म्हणून आम्ही तिथे नेलं ब्रेनसाठी. पण ते काही आले नाही, डॉक्टर काय समोर आलेच नाही. मग त्यांचा जो मेन होता गुंजकर हॉस्पिटल जो सांभाळतोय त्याला बोललो. मग त्यांनी सांगितलं बा असं असं आहे. मग मी काय केलं, मला आणखीन आमच्या म्हणजे पुण्यातल्या माझ्या मामाच्या मुलांनी मला आणखीन 15,000 रुपये दिले त्याच टायमाला.
6 वाजता की आपली पोर बरी होणार आहे. त्या डॉक्टर ते पण आलते तिथं. मग त्यांनी सांगितलं म्हणून ते म्हटले आम्हाला 25,000 डिपॉझिट तर तुम्ही भरा. पण आम्ही मग ते मी त्यांच्याकडून काय घेतले, मग ते 25,000 रुपये डिपॉझिट भरले. मेडिकलवाले म्हणले अजून तुम्हाला मेडिसिन न्यायचे, तुम्ही अजून पैसे भरा. मग मेडिसिन परत पैसे भरले. मग आम्ही मग ते परत मग आमचा बहिणीचा यांचा भाचा म्हणजे आमच्या दाजींच्या बहिणीचा मुलगा, तो त्याला पुण्यातलं सगळं माहिती आहे. संदीप पवार म्हणून त्याला पुण्यातलं सगळं माहिती आहे. तो पुण्यात वावरलाय. पण त्यांनी काय केलं का आम्ही तिथे गेलो दवाखान्यात, त्या गुंजकरच्या दवाखान्यात. मग त्यांनी सांगितलं बा तुमचं पेशंट काय वाचणार नाही, तुमच्या औषध गोळ्या ते चालू राहणार. जवळ तुमचं हिंनत चालू आहे, तुमचं हार्ट चालू आहे, तर आम्ही तुमची पेशंट तुम्हाला मूर्त म्हणून तुम्हाला देऊ शकत नाही. जवळ ते हे चालू आहे तर आम्ही तुम्हाला आम्ही डेड करू शकत नाही, तुमचं पेशंट तुम्हाला देऊ शकत नाही. जेव्हा ती डेड होईल तेव्हा तुम्हाला आम्ही तुमचं पेशंट तुमच्या ताब्यात देऊ, तर आम्ही देऊ शकत नाही. मग त्यांनी आम्हाला एक सांगितलं का जर तुमच्या पेशंटला जर 6 महिने लागतील, 2 दिवस लागतील, 8 दिवस लागतील, वर्षे लागतील, तर हार्ट चालू राहील, तर तुमचं ट्रीटमेंट चालूच राहील. मग तुम्ही काय करणार, तुम्हाला त्यावर ॲडमिटच ठेवावं लागेल. मग डॉक्टर आम्हाला म्हटले, हे कोणीच नव्हते, संदीप पवार आणि मीच, भाचा माझा पुतण्या तो, आम्ही तिघ जण होतो. तर त्यांनी सांगितलं आम्हाला का तुम्ही ना एक काम करा, तुम्ही एक पुण्याचं काम करा का तुमच्या भाचीचं हृदय जे हसतील ते तुम्ही डोनेट करा. आमचं ते पायाखालची जमीनच हादरली. मी ते म्हणजे विचार करून बघा, तुमच्या पाहुण्यांचा तुम्ही विचार करून बघा, घरच्यांचा तुमचा, मग आम्हाला सांगा, आम्ही ते डोनेट करायला बोलून घेतो. बरं म्हणजे ठीक आहे. माझा पुतण्या म्हणला, संदीप पवार म्हणला, काका माही तर हिंमत नाही होणार मामी संग बोलायची का हे असं करा. कोण बोलणार त्यांच्या संग, एवढं मोठं आबाळ कोसळले त्यांच्या याच्यावर. कोण सांगणार हे असं का हे असं करा, कोण आपल्या लेकीच हे करणारे. बरं म्हटलं ठीक आहे, आता कोणीच बोलू शकत नाही. मग मी आपला गेलो बाहेर बसलो. हे बसले होते, माझे दाजी बसले होते, ताई बसली होती, त्यांच्यापाशी जाऊन बसलो. आम्ही सगळे रडत होतो. मी दाजींना ताईला जवळ घेतलं, सगळ्यांना जवळ घेतलं. रडताच मी सांगत होतो, म्हणलं ताई दाजी आपल्याला एक गोष्ट करायची, तुमची पोर आपल्या आठवणीत राहावा, तिचं कुठंतरी काहीतरी शरीर कामाला यावा, आणि आपल्याला आपलं तर आशीर्वाद नाहीचे पुण्य काम असे काय व्हायचं. आपल्या नशिबात देवाने खेच केलं नाही, आपल्याला पुण्यवान एवढं नाही केलं की आपली पोर आपल्याला वाचून येईल. पण आपल्या पुरीचं अवयव जर आपण कोणाला दान केलं तर जे कोणाचं आत्ता हे आपल्यासारखेच तुमच्यासारखे माझ्यासारखे रडतात का कोणीतरी आमचं भलं करावा, कोणतरी मायापुरीला हाड द्यावा, कोणतरी मायापुरीला पोराला किडनी द्यावा, कोणतरी काहीतरी डोळे द्यावा, असं कोणतरी म्हणत असतील, कोणतरी दुआ करीत असतील, बाबा आम्हाला असं कोणतरी द्या. मी असं सांगितलं यांना, म्हटलं आपल्या आचलचं, आपल्या पुरीचं, माझ्या भाचीचं कोणाला तरी आपण दान करू, आपण हे देऊ. तुम्ही आणि आपली पोर ह्या जगात कुठं ना कुठं तरी तिचं डोळे तरी, हृदय तरी, कुठं ना कुठंतरी कोणाला तरी ते दान होईल, ते कुठंतरी चालू राहील, आणि कोणतरी तो आपल्याला आशीर्वाद देईल, बघ कोणतरी हे दान केले त्याचं भलं हो. आपल्याला ठीक आहे, आपल्याला नाही कळणार, डॉक्टरने सांगितलं का तुम्ही कोणाला दान करताय ते कोणाला आम्ही सांगणार नाही कोणाला देणार आहे काय, कारण की तुम्हाला जर आम्ही सांगितलं, तुम्हाला कळालं तर काय होतं, तुम्ही ठीक आहे, तुम्ही मस्त चांगले, तुम्ही काय तुमचं फक्त तुम्ही म्हणशाल बा आम्हाला हे दिसतंय, माणूस दिसतंय का आमच्या माणसाचे डोळे चालू आहेत, आमच्या माणसाचा हार्ट चालू आहे. पण काय लोक असे असतात का ज्यांच्याकडे मोठ्या लोकांकडे पैसे मागायला जातात, का मागणी करतात का आमच्यामुळं तुमचं पोर जिवंत आहे, आमच्यामुळं तुमची पोर जिवंत आहे, म्हणून आम्ही त्यांचा पत्ता देऊ शकत नाही, तुम्हाला त्यांचं नाव देऊ शकत नाही. फक्त आम्ही तुम्हाला एवढंच सांगू शकतो का कोणत्या राज्यात, महाराष्ट्रात का कुठं, का तुम्ही कोणतं अवयव कुठं दिलंय ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो, पण त्यांची नावं नाही सांगत. महाराष्ट्रात दिलंय, जळगावला दिलंय, असं कुठेही सांगू शकतो आम्ही, परदेशात दिलंय असं तुम्हाला सांगू शकतो. मग मी असं सांगितलं ताईला, आमच्या दादींना सांगितलं, त्यांना सांगितलं बघा तुमची पोर, तिचं हृदय, ताई जर ती इथून कुठून शेजारून जरी गेली तर तिचं हृदय धडकत असेल, तिला असं जाणवल का इथं माझ्या जवळचं कोणतरी आहे का ते धडधड करते, आणि त्या टायमाला तुमचं पण हृदय धडधड करीन का, तेव्हा तुम्ही समजून जायचं का माझी लेक इथून कुठून तरी जवळून चाललेली.
म्हणून त्यांनी लय मोठा काळजावर दगड ठेवून मला म्हणली, दादा अण्णा तू म्हणशील तसं करणार आम्ही. तू आतापर्यंत एवढं पहिल्यापासून तर आतापर्यंत लहानपणापासून पण मोठ्यापर्यंत आतापर्यंत तूच सगळं केलंय. आमच्या पुरीला कधी काही कमी केलं नाही, आम्हाला कधी काही कमी नाही. हे घर माझं आहे, विजय राजाराम डुकरे. मी नारायणगावला फ्लॅटमध्ये राहतो. मी पहिला इथंच राहत होतो 20-30 वर्ष. पण मी नारायणगावला गेलो, हे घर माझं. माझी बहीण इथं तिथं भाड्यानं राहायची, मोलमजुरी करायची. माझं घर बंद होतं. माझी बायको म्हटली, आपलं घर असंच बंद पडलंय, तुमची बहीण इकडे हे खोली बदल ती खोली बदल, आपलं घर आता असंच पडलंय, मग आपलं घर देऊ आपल्या ताईला राहायला, आपलं घराला व्यवस्थित होईल, घर पण येईन घराला, आणि तुमची बहीण पण राहील, काय असेल ती पण बघल. मी म्हटलं चालेल, माझा काही प्रॉब्लेम नाही. मग आमचं काय असेल ते मटेरियल कोपऱ्यात लावलं ताईनी. ही माझी मंडळी आली, काय सामान इकडे तिकडे ठेवलं, माझं काय सामान मी नारायणगावला घेऊन गेलो. तिथे 2.5 वर्ष आली माझी बहिणी तर राहती. ही बहीण, ही माझी मंडळी, ती माझी मोठी भाची, ते माझे दाजी, ही माझी बहीण, हे माझ्या दाजीचे मोठे भाऊ, ही त्यांची बहीण, ही त्यांची आई, आणि हे आमचे सगळे सोयरे चालले. हे घर माझ्या बहिणीला दिलंय मी राहायला. तिला कुठं जागा नाही, 1 फुटभर जागा नाही कुठं तिला. पण ती मोलमजुरी करती, रोज जे कमी 100-500 रुपये त्याचा बाजार आणायचा, आठवडाभर 4. माझ्या ह्या 2 भाची कामाला जायच्या, कांदे काढायला, भाज्या काढायला जातात, आणि त्यांनी शिक्षण केले त्यांनी. ही मोठी आचल, पायल. मी आलो का, मी इथं आलो ना नारायणगाववरून इथं आलो का, मी डायरेक्ट म्हणणार, आचल पायल कुठे मम्मी, कुठे पप्पा, असं पायल आचल असं मी हाक मारणार. एकीला कधी हाक नाही मारणार. मी आता पण तेच करतो. आम्हाला हे, आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे, माणुसकी नावाची गोष्टच राहिली नाही हो. माझ्या भाचीचा बायपासला ऍक्सिडेंट झाला, एवढी लोक जात होती रस्त्यानी, पण कोणी उचललं नाही. ज्यांनी आमच्या गावात मास्तर आहे, संजय रणदिवे, एक बँकेत आहे, अविनाश रणदिवे, हे त्या गाडीने ठोकलेत का माझ्या भाचीला आणि त्यांना. त्यांनी उलट त्यांना आहे ना उचलाय पाहत होतं. हे शिक्षक आहे, शिक्षकाच्या नावाला काळी माहित हे. लोक शिक्षक काय करतात, लोकांना पोरांना शिकवितात, मदत करा. यांनी मदत नाही केली, त्या पोरांना बोलले, हे ठोकले तर ठोकले. माझ्या भाचीला त्यांना बोलले, कळत नाही का तुम्हाला गाडी कशी चालवतात, हेच रॉंग साईडने चालले. तुम्ही सांगा, ज्या टायमाला माणूस सिंगल रस्ता आहे, ते तिकडून नारायणवाडीच्या पुला खालून येतात, इकडे हिवरेला येतात, म्हणजे त्यांच्या साईडने हे बरोबर येतात की नाही. हे नारायणगाव जायचे म्हटलं कसं गेलं पाहिजे, यांनी तिकडून जाऊन पुला खालून तिकडून नारायणगावला गेले पाहिजे. हे रॉंग साईडने जाऊन ठोकले. ठोकले तर ठोकले, पुरींना बोलले, त्यांना मदत नाही केली. मुलींना काय तुम्हाला कळत नाही का गाडी कशी चालवायची, कशी चालतात, ठोकता तुम्ही गाडी. गाडी कोण चालत होतं, आंचल का ती? आचल नव्हती, आचलला गाडी येतच नव्हती. आंचल मागं बसली होती. आचल मागं बसली, वैष्णवी. आचल बेशुद्ध पडली, डामराव पडली ती डायरेक्ट, ती घाबरली. ह्या मास्तरनी विचार केला पाहिजे, ज्या अर्थी मी ह्या पोरीला बोलवतोय, ही पोरगी दुसरी खाली पडलेली आहे, हिला पहिलं बघून दे मला. त्यांनी तिला उठवायला पाहिजे माणुसकीच्या नात्याने. ए बाळा तुला काय झालं, बाळा जाऊन ए पोरी काय झालं तुला, उठ. ती पोरगी डोळे उघडत नाही, त्याने तिथं बघायचं नाही. त्या पोरीला कशाला बोलायचं, त्या दुसऱ्या पोरीला बोलायचं कारणच काय. तू पहिले माणुसकी बघ ना. तुला 2 पोरी आहेत, तुझी जो पोर माझ्या पोरी जागी असती तर तू लगेच तिला उचलले असते, दवाखान्यात पळून गेली असती का. आणि आम्ही वडरी आहे म्हणून आमच्या पोरी काय तुच्छ आहेत काय, हात नाही लावायचं काय का. माझ्या पोरीने असं काय गुन्हा केला त्या सरांचा मला ते कळत नाही. माझ्या पोरी कधी कोणाची कधी माझी पोर ही सुद्धा कधी कोणाची शिवी गाळ नाही, कोणाच्या अध्यात्म मदत नाही. पण एकच माहितीये, मदत आणि प्रेमाने बोलणं. मदत केली नाही. आणि त्या सरांनी तर मदत तर सोडा लांबच राहिली. मला मदत बिदत काय, मला फक्त एवढंच लागत होतं की ज्या माणसाने माझ्या पोरीला उडवले, त्या माणसाने ज्या दिवशी माहित होतं त्या दिवशी त्यांनी यावा किंवा फोन तरी करावा. अमुक अमुक मी तुमच्या पोरीचं माझ्याकडे ऍक्सिडेंट झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये मला काही जमलं नाही, मला त्यांना पाहायला लागले, एक कानावर आले, पण मी काय बघायला नाही गेले.
ते इथवर सुद्धा आले नाही की तुमच्या पोरीचा माझ्यामुळे ऍक्सिडेंट झालाय, मला माफी द्या, असं तसं परत असं होणार नाही, आता तुमची पोर आता असं काय सांत्वन तरी द्यायचं ना. अजून तोंड नाही दाखवलं, तोंड लपवलं. कारण काय काय नाव त्यांचं? संजय रणदिवे. आणि ते महाराष्ट्र बँकेत कामाला आहे तो अविनाश रणदिवे. दोघं मोटरसायकल. हा, दोघं मोटरसायकल होते. मला एक सांगा, ठीक आहे, ज्यावेळी अपघात झाला त्यांनी मदत केली नाही किंवा त्या मुलींनाच ते ओरडले, हे कसं कळलं तुम्हाला? आम्हाला सांगितलं ना बाकीच्यांनी. कोणी? तिच्या बरोबरची पुरी होती ना, तिने सांगितलंय. ते वैष्णवी तिथेनी मोटरसायकल होती. हा, ती काय म्हटली? काय म्हटली ती? ती म्हणली उलट ते आम्हालाच ओरडली का तुम्हाला नीट गाडी चालवता येत नाही का. किती वेळ आचल ही रस्त्यावर होती? कमीत कमी 20 मिनिटं. जर 30-5 मिनिटं जर अगोदर रस्त्यावर हॉस्पिटल मिली असती तर लगेच उपचार चालू झाला असते, ती वाचली तरी असती. मेंदूतला रक्तस्राव थांबवता आला असता. हा, आला असता. रक्त इंजेक्शन देऊन थांबवता आला असता. मग 20 मिनिटं बोलू की काय विषय? मग 20 मिनिटं ते कोणी मदत नाही केली? कोणीच मदत नाही केली. किती वाजता अपघात घडला? 6:15 गाडला होता संध्याकाळी. हो. 7-7:30 वाजले तरी नाही त्या पोरीला. आणि काहीतरी 7ला 5 मिनिटं बाकी असताना, 7ला 10 का 15 मिनिटं बाकी असताना तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आणली तिला. नाही, ती बाई कोण आहे ना, त्या बाईने आणली. ते अँब्युलन्स बोलावली, मग अँब्युलन्सने आणली तिथं. 20 मिनिटं ती उपचाराविना. 20 मिनिटं बिगर उपचाराविना. सगळ्या नुसते मजा बघत होते रस्त्याने जाणारी येणारी. कोणीच मदत केली नाही. मग तिलाच बोलला, तुम्ही येऊन रॉंग आम्हाला ठोकलं म्हणून. बरं ठीक आहे, सांगतायत ते. आता मग काय तुम्ही तक्रार दिली का? असं accident आता आम्हाला सांगितलं, आता आम्हाला कळालं की ना आता तुमच्या पुरी वयात नाहीयेत, त्यांच्याकडे लायसन नाहीयेत, मग तुम्ही काय पोलीस कंप्लेंट करणार, सगळं तुमच्यावर शेकणार. मग त्याच्यामुळं आम्ही काय फक्त सांगितलं बुवा, ते हॉस्पिटलमध्ये आमची भाची ऍडमिट होती, मग त्यांनी आम्हाला लेटर दिलं का. मग आमचा पुतण्या गेला, अजय गणेश पवार, तो गेला पोलीस स्टेशनला. मग त्यांनी ते तिथून सही करून आणली पोलिसांची का आमच्या पोरी का गाडीवरून घसरून पडल्या, असं सांगितलं आम्ही. तुम्ही सांगितलं? हो. घसरून पडल्या? हो. पुढं गाडी आडवी आली, आमच्या पोरींनी ब्रेक मारला आणि घसरून पडल्या. मग म्हणून आम्ही दवाखान्यात आणले, असं कोणी सांगितलं. लिहायला सांगितलं तुम्हाला? आम्हीच सांगितलं. तुमच्या मुली गुन्हा दाखल होऊ नये म्हणून? हो, आमच्या मुलीनं गुन्हा दाखवला होऊ नये म्हणून. तिथं नाहीये जगात आता काय. पण आम्हाला आता तवा नाही ना, तवा आता कळालं आम्हाला. तवा त्या घाईच्या याच्यात काय करणार, तवा डोकंच चाललं नव्हतं आमचं. फक्त फ्रेश विषय तोपर्यंत ही जिवंत होती. हा, तवा फ्रेश म्हणजे 1 तासाभराचा तो विषय होता. ते तवा नव्हती दिली कंप्लीट आम्ही. फक्त ते सांगितलं की आमची तुमची मुलगी म्हणजे भाची आचल, तिचं 17-18 वय आहे, ठीक आहे, अल्पवयीन. 18 लागलं होतं तिला त्याच दिवशी. गाडी कोणती होती? चालवत कोणती? ज्युपिटर होती. ज्युपिटर. 16 वर्षाची पण ते चालू शकतात, काही गाड्या अशा आहेत 16 वर्ष असताना सुद्धा चालू शकतात. नाही, पण ती जी पुढची होती ना ती 17 वर्षाची होती ना, ही पण 17 वर्षाचीच होती. तिला येत होती का व्यवस्थित? हो, तिला चालत होते ना. ती तिच्या आईला, वडिलांना नाही ना, तिचे वडील कदम आजारी पडतात ना, ती तिच्या वडिलांना नाही ना दवाखान्यात घेऊन जाते ती पोर. आणि ती ना त्यांचं किराणा मालाचं छोटं दुकान आहे, कपडे त्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचं. तुम्हाला एक माहिती आहे का जी मोटरसायकल मध्ये विविध प्रकार असतात, मोपेड किंवा मोटरसायकल, सीसी, काही जे 16 वर्षाची मुलं आहेत ती सुद्धा काही प्रकारच्या या चालू शकतात, स्कूटर किंवा ते नाही मला माहिती. मला फक्त एवढंच माहिती आहे का जे गाड्या चालवायच्या, 2 व्हीलर चालवायला 18 वर्ष पूर्ण लागत. हा, ते माहित नाही. फक्त आम्हाला सांगितलं का त्यांचं वय नाहीये म्हणून आम्ही ते हे केलं नाही. तिला देऊन. हो. मग आता का मग तुम्ही बोलताय? आता म्हणजे आम्हाला आता आम्हाला नंतर कळालं काय ना, काय तुम्हाला काहीतरी आहे ना, तुम्हाला हे सांगण्यात आलं का पहिलं, का तुम्हाला भासवण्यात आलं का तुम्हाला गुन्हा होईल, हे होईल, घाबरण्यात आलं आम्हाला पहिलं, म्हणून आम्ही झालं. समोरचा व्यक्ती हा रॉंग साईडने चालला होता, याचा काही पुरावा? रॉंग साईडने चालला होता म्हणजे आता तुम्हीच मला सांगा, आता तुम्ही जर कोणत्या साईडला, तुम्ही जर पुण्या साईडला चालले तर तुम्ही कोणत्या साईडने चालणार? राईटला साईडला चालणार का लेफ्ट साईडने चालणार? कोणत्या साईडने चालणार तुम्ही? तुम्ही राईट साईडने चालणार, बरोबर. आणि तुम्ही नाशिक साईडकडे चालल्या लेफ्ट साईडने चालणार, बरोबर आहे की नाही? आणि जर सिंगल पदरी असेल, सिंगल पदरी बायपासला जो खालून रस्ता असतो त्याला काय म्हणतात? बायपास सर्व्हिस रोड. सर्व्हिस रोडला 2 रोड असतात, राईट लेफ्ट.
हा एकच रोड म्हणजे एका बाजूनी हे जायचं लेफ्टनी, दुसऱ्या साईडनी हा आता तुम्ही मला सांगा, जर नारायणवाडीच्या पुला खालून जायचंय आपल्याला, हिवऱ्याला जायचंय, तर कोणत्या साईडने गेलं पाहिजे? राईट साईडने गेलं पाहिजे, लेफ्ट साईडने गेलं पाहिजे? मला नाही माहिती इथलं, म्हणजे भूगोल एवढं माहित नाही हा, कोणत्या ह्यानी तर गेलं आपण जायच्या टायमाला जायचं असेल तर आपण राईट साईडने म्हणजे लेफ्ट साईडने जाणार. पाहिजे. पुढं इकडे यायचं, हिवऱ्याला यायचं असेल तर नारायण पुला कोण यायचं असेल, बरोबर आहे की नाही? आणि जर आपल्याला इकडे जायचं असेल ना, पुढं नाशिक साईडला जायचं असेल, तर कोणत्या साईडने जाणार आपण? लेफ्ट साईडनी जाणार तुम्ही. बरोबर आहे की नाही? बरोबर, बोला. आणि इकडून इकडून इकडे यायचं असेल तर राईट साईडनी, तिकडे जायचं लेफ्ट साईडनी, सिंगल तो सर्व्हिस रोडनी हा. जायला हा, पाहिजे. मग ते आले, आता काय झालं, ते मग- कोणत्या रोडनी साईड नव्हते, ते त्याच सर्व्हिस रोड त्याच रोडने आले, चुकीच्या लेननी गेले. चुकीच्या लेनने आले ते, आणि चुकीच्या लेन येऊन ठोकले ते. बर, हे कुणी सांगितलं तुम्हाला? दोन्ही गाड्यांनी तेच ऍक्सिडेंट झालं ना, पोरीने सांगितलं, ती पोर चालवते ना, ती पोरी तिने आणि लोकांनी पण बघितलं आणि सांगितलं ना. बोळातून ती बोळ आहे ना तिथं, ते बोळ आहे. काय आता तुमची काय आहे आता, ठीक आहे जाऊ दे आता. हे एक ही आई तर रडू शकते, कसं बी ती मुलगी ती पण रडू शकते, पण हे जे बाप आहे हे म्हणजे कसं रडणार बुवा? हे असं निर्माण झाले काय मुलीची काय आठवण रडून झाली? रडून आता काय पार हे झालं मला. हा? काळीच कठोर करून घेतलं. कसं काय आता हे रडून ही पोर मी रडले नाही, ही लई मग दुःख करून घेते माझी मोठी पोर. म्हणजे तुम्ही रडले तर त्यांचा आधार हा. म्हणून रडत नाही. नाही, त्यांना वाईट वाटतं. मग तुम्ही आता एवढं आपली स्वतःच्या पोटाचा गोळा गेला म्हटलं माणसाला कसं आहे, एवढं आता हे नाही होत ना. हे पोरी का तोंडा पाहून गप्पच राहायला लागत ना. रडायचे पण रडता येत नाही. नाही. गिरवायचं जातं ते काय, आता गेलेलं माणूस परत येणार नाही ना. काय आठवण येत असेल ना मग. भरपूर आठवण येते. आता ती कसं आहे एवढं पाहुण्यावर आवळ्यात रमून जातं मन, पण हे जर घर सोडून गेलं ना, खायला उठत तवा कळत आता माणसं आहेत म्हणून काय वाटत घर म्हणून जातो. पण आता जाऊ जातील ना, घर खाणार, दुःख होणार. ते काय शनी शनी ते आठवणार. आता लहानापासून मोठ्यापर्यंत जीव लावून तिला सांभाळलेलं आहे. 12वीला कॉलेजला जाते तरी बी पैसे 100 रुपये द्यायचं दोघींना. आपली पोरं आहेत, आपण गरीब असलो तरी आपल्याला नाही भेटलं तर आपल्या पोरांना खायला भेटलं पाहिजे. त्यांच्या कोणी तोंडाक पहिलं नाही पाहिजे. माझ्या संग कायम भाड्याला हुशार असायची ती, माझं सगळं काम ऐकायची. पार एक वेळ ही ऐकत नव्हती, पण ती लगेच जायची. कोणती नारेगावून काय आणायला सांगितलं ना त्या घेऊनच यायची. पण हुशार पण भरपूर होती. आणि तिचे मला पूर्ण गॅरंटी होती की ती आम्हाला शिकून चांगली नोकरीला लागेल, काय ते व्यवसाय धंदा करेल. आम्हाला म्हातारपणी आम्हाला वर्ग नाही, हातभार थोडा का वेळेला लावेल. पण काळाने सगळं करून घेतलेलं आमच्याकडून. आता ते दुःख पचवणं लय अवघड आहे. तर काम धंद्याला तर जायलाच लागणार इथून पुढे आता हिच्यासाठी. दुसरीसाठी हा, मग त्यासाठी करायच लागणार ना. आता एक तिच्यासाठी जगावं लागेल. जागावंच लागणार मला. आणि तिथं लय हळवी म्हणायची, ती कोणा संग बोलत नाही जास्त, कोणा संग काही करीत नाही. लय अजून बचकांड्यावर स्वागत आहे 13वीला असून. ती तर धीट असायची, कोणा संग धीट मध्ये बोलायची, प्रेमाने वागायची, पण भांडणं बिडणं करत नव्हती जास्त. काय रोज आहे? पण मला कधी 500 पडतो, कधी 600 पडतो मजुरी कामात. 100 रुपये द्यायचे कधी. हा, हिला 100 तिला 100 द्यायचं रोज. बाप, एवढा जीव. आता मग कसं आहे साहेब, आता आमचे पोरी आहेत ना कसे जास्त बाहेर गेले नाही, पण बाहेर गेलो जेव्हा कॉलेज जाई ना तेव्हाच द्यायचो. घरी असल्यावर देत नसतो पैसे, मग खायला आणायचो. तिचं डोळे, तिचे हृदय द्यायचे वेळ आली, ते बोलले, काय वाटलं तुम्हाला दान करायचं? मस्त वाटलं होतं, नाही नको द्यावं. पण ते डॉक्टरने सांगितलं मेंदूला मारी, काय वाचणारच नाही वाचणार. ते म्हटलं आमच्या दाजीनं सांगितलं, म्हटलं तुझी पोर काळीच, पण ते दिलं ना कोण जगन, ते तुम्हाला आशीर्वाद लागन, तुमच्या पोरीला आशीर्वाद लागन. हा, नाहीतर असं जाळून टाकायला लागणार. 5 माणसं जगतायत तिच्या अवयवांवर. हा, कळलं ना. कसं पेपरला वाटतं? आनंद वाटतो, कारण आमच्या पोरीमुळे कोणाला तरी जीवदान भेटलेले आहे आणि ते त्यांच्या घरात ती माणसं खुश असतील. आमच्या घरात जरी दुःख असलं त्याच्या घरात खुश असतील आणि ते आम्हाला दुवा देतील. एवढंच आम्हाला पाहिजे, बाकी काय नाही. खुश आहेत. हा, बाकी काय आता एवढं दुःख करून करायचं काय, त्याच्यामुळे तर जरी ना 5 जीव आपले. आता आपल्या दुःखात होतच ते, तर काय करणार. पण कोणाच्या तर नशिबात तिच्या जीवामुळे वाचणं भाग्य होतं, ते झालेले. तिचे डोळे कुठंतरी दिले असणार ते कुठंतरी जगत जग बघत असेल, कॉलेज कुठं तर धडकत असेल. किडनी नसली तरी माणूस एक किडनी जगू शकतो, म्हणजे 2 किडनी 2 माणसं जगली असतील
मूत्रपिंड परत काय आहे? लिव्हर साधूपिंड अशी 6 अवयव दिलेली आहेत. 6 असं जण वाटते का मुलगी जिवंत आहे? जिवंत. तुमच्या आसपास हा. असेल. गेली नाही तर दीदी काय नाव? पल्लवी ना? वैष्णवी. कितीला आहेस? 11वी. वैष्णवी. काय झालं होतं त्या दिवशी 25 तारखेला ना? हा. त्या दिवशी आम्ही नारायणगावातून घरी येत होतो तेव्हा ते इकडून पूल, नारायणवाडीतला पूल आहे ना, त्याच्या पुढं गेल्याच्या नंतर ते जो 2 कॉर्नर आहे का, त्या तिथून आम्ही डाव्या साईडनी, म्हणजे ह्या साईडनी, डाव्या साईडनी जात होतो आणि ते तिकडून पुढून आले आणि डायरेक्ट आम्हाला येऊन धडकले आणि त्यांच्या गाडीला लाईट पण नव्हती. मला त्यांची गाडी जेव्हा माझ्या गाडीच्या पुढं आली का, तेव्हा कळलं की त्यांची गाडी आली. अचानक येऊन धडकली. हा. तू कितीला आहेस म्हणली? 11वी. कोणती गाडी चालवते? स्कूटी. स्कूटी चालवते. लायसन्स नाही का? नाही. म्हणजे 11वी वय तुझं 15च्या जास्त असेल. 17. 17 वय आणि स्कूटी चालू शकतेस. हा. नेहमी येते जाते का तू? हा. यापूर्वी काय अपघात तुझ्याकडून काय घडला होता? नाही, कधीच नाही. बर, मग आता तुझं असं म्हणणं आहे का तू व्यवस्थित तुझ्या लेननी चालली होती हा. आणि ते समोरून धडक? हा, ते समोर येऊन धडकले. त्यांची जायची साईड इकडून होती, उजव्या बाजूची, आणि मी डाव्या साईडने चालले होते. आणि मग ते उजव्या साइड मधून डाव्या मेच्यामध्ये घुसले का? हम्म. आणि काय मग तुला कुठं लागलं? मला पायाला, इथं, पोटाला, हाताला. किरकोळ. हम्म. आणि ती काय लगेच खाली पडली? कसं झालं? म्हणजे ते येऊन धडकले, मग ती आमची स्कूटी अशी म्हणजे इकडं आणि ती त्याच्यापासून थोड्या दूर अंतरावर, आणि मी तिथंच म्हणजे थोडी पुढं पडले होते. मग मी उठले, मग तिला उठवीत होते, तर ते माणूस येऊन, ते सर जे येऊन बोलले, तुला दिसत नाही का, असं तसं, आणि तिला हात पण नाही लावलं, जी पडली होती का आजचल दिदी, तिला हात पण नाही लावला, तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही, काही रिएक्शनच नाही केली तिच्याकडे बघून. आणि आम्हालाच धमकी देऊन गेले की तुला दिसत नाही का, ना असं तसं. तिकडे जाऊन मग ते काय बोलत बसले होते. बडबड चालूच होती. हम्म. कोण होते ते? आमच्याच गावातले आहेत. नाव सांगू शकतेस का? रणदिवे सर एवढंच माहिती, आणि त्यांच्यासोबत अजून कोण, नाव त्यांचं नाव बँकेत आहे. तिथं काय सीसीटीव्ही वगैरे आहे का? म्हणजे काय नाही, सीसीटीव्ही नाही. काम चालू आहे? हा. ते पुला खालून असे आले आणि यो जाऊन असं म्हणजे ते असं आले. मग तू असं का सांगितलं का आम्ही स्वतःहून मोटरसायकलवरून घसरून आम्ही पडलो? मी नाही सांगितलं. आम्ही सांगितलं, आम्ही सांगितलं. काय मग काय काय घेतलं? अंचलनी काय घेतलं? वाढदिवस होता ना तिचा. पावभाजीचं सामान घेतलं, म्हणजे पावभाजी घेतली होती आम्ही पार्सल, आणि मी कुरकुरे घेतले होते. आमचं दुकान आहे ना, ते विकण्यासाठी कुरकुरे आणले होते, आणि ते कुरकुऱ्याची जी गोण होती ना, ती मी स्कूटीच्या मध्ये ठेवली होती, आणि तिच्या हातात पावभाजीचं सामान, म्हणजे पावभाजी आणि फोन होता तिचा. म्हणजे केक नव्हता, पावभाजी होती. हम्म. पावभाजी सगळी रस्त्यात सांडून गेली. नाही, म्हणजे ती पॅकिंग होती ना. अच्छा, काय म्हणत होती ती? का घरी जायचं पावभाजी घरच्या आई वडील खायचे? हा, ती म्हणत होती मम्मीला आणि पप्पाला न्यायची. मग म्हटलं घेऊ आपण. तर मित्रांनो, या अतिशय दुःखद आणि अंगाला थरकाप उडेल असा प्रसंग या ठिकाणी या कुटुंबावर आलेला आहे. नाईलाजाने यांनी असं यांना वाटलं की आपल्याच मुलीवर गुन्हा दाखल होतो की काय, म्हणून यांनी असं सांगितलं की आमची गाडी खरं तर घसरून पडली, परंतु तो प्रकार वेगळा होता. त्या गाडीवर रणदेव नावाचे शिक्षक आहे यांनी जो आरोप केला, आणि अजून एक व्यक्ती आहे. हे दोघं रॉंग साईडने आले आणि ह्या मुलींना धडकले. धडकून त्यांच्यावरच दादागिरीची भाषा केली, तुम्हाला दिसत नाही का वगैरे. ठीक आहे, ओरडले. त्यानंतर ही मुलगी 20 मिनिटं मदतीची याचना करत होती, परंतु हिचे कोणतीही त्या लोकांनी मदत केली नाही आणि ते तिथून निघून गेले, असा आरोप या कुटुंबियांनी केलेला आहे. तर ही जी गाडी चालू होती, ही मुलगीने आपल्याला वस्तुस्थिती सांगितली. मग ती पडली, मग तू किती लोकांना विनंती केली दवाखान्यात घेऊन चला काय? ती जेव्हा पडली ना, तेव्हा ती कोणच नव्हतं. मग ते आजूबाजूची लोकांनी बघितलं ना, मग ते आले. मग त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला. मग ती ॲम्ब्युलन्स सुद्धा 5 मिनिटांनी आली. ती म्हणजे त्यांनी जर उठून जर तिला नेलं असतं ना 5 मिनिट आधी, तर ती जगली असती. असं तुला वाटतं? हा. किती मिनिटं रस्त्यावर होती?
तरी आम्ही 10-15 मिनिटं होतो तिथं, पडली तेव्हा. तर जर लवकर उपचार मिळाले असते तो मेंदू जो रक्तस्राव आहे तो थांबवता आला असता डॉक्टर ट्रीटमेंटच्या माध्यमातून. आणि हे अतिशय गोरगरीब कुटुंब आहेत. खरं म्हणजे तुम्ही जर पाठीमागं तो कॅमेरा रोल केला ना, तर त्यांनी एकदम भावना ज्या आहेत त्या अजिबात कॅमेऱ्याकडे बघत नव्हते. कारण की एकदम पूर्ण प्रेशराईज होऊन म्हणजे भावना त्या त्यांच्या बाहेर येत होत्या, ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या. आणि स्वतःचं घर असून तिने आपल्या गरीब आपली बहीण आहे, तिचं दाजी आहे, ती लहान मुलं आहेत, ती कुठं उघड्यावर राहणार याचा विचार करून स्वतःचं घर त्यांनी या मुलांना दिलं. जीवपाड प्रेम करणारं होतं, सगळं त्यांनीच ते पाहिलेलं आहे. आणि खूप असा मोठा निर्णय घेतला. दवाखान्यामध्ये खर्च वगैरे आहे, ठीक आहे, गरिबी असून. तर त्या मुलीचे अवयव दान करण्याचा एक म्हणजे हे जरी पैशाने ही लोक गरीब असतील, गरीबातले गरीब असतील, परंतु ही लोक मनाने नक्कीच अंबानीपेक्षा सुद्धा श्रीमंत आहे असं या निमित्ताने जाणवलं. आणि तो आईचा हुंदका ठीक आहे, परंतु बापाचा जो हुंदका आहे तो काळीच पिळवटून टाकणारा होता. आता जरी त्यांची मुलगी इथं नसली तरी त्यांना एक आनंद आहे का आपली मुलगी कुठेतरी जगत आहे, आपल्या मुलीचं हृदय कुठंतरी धडकत आहे, आपल्या मुलीचे डोळे कुठंतरी हे जग पाहत आहे. आणि आपल्यामुळं मुलीमुळं कुठंतरी 5 कुटुंब, 5 घर, 5 लोक आहेत तेच जगत आहे असं त्यांचं हे आहे. आता हे कुटुंब जर पाहिलं तर हालाकीचं दिवस या ठिकाणी काढतात. 500 रुपये रोज आहे, 600 रुपये रोजाने हे कामाला जातात. मुलींवर खूप पैसे वगैरे प्रेम होतं यांचं. आणि ह्या कुटुंबाला खरं तर मला तर वाटतं या लोकांनी काही मागणी नाही केली का आम्हाला तुम्ही पैसे द्या वगैरे. तर माझी अशी विनंती आहे की समाजातली पेपरला बातमी आलं, ज्यांनी पेपरला बातमी दिल्या त्या पत्रकारांचं खूप मनापासून धन्यवाद आहे. परंतु ह्या कुटुंबाला काहीतरी एक मुलगी आहे आता त्यांची, आणि त्यांची अशी भाबडी आशा होती का आता ही जी मुलगी आहे आचल, ती कुठंतरी माझी गरिबी दूर करील, शिकून काहीतरी मोठी पदावर जाईल, आमची गरिबी दूर होईल. परंतु तिचा वाढदिवसच तिचा अंतिम दिवस होता. पावभाजी रस्त्यातच विसरून गेली. सगळं वाईट म्हणजे वाटतंय. तर या कुटुंबाला खरं म्हणजे आर्थिक मदतीची गरज आहे. ती कशासाठी आहे? या हे जे कुटुंब आहे, ती मुलगी तरी शिकून काहीतरी हे व्हावं. कारण की यांना मुलगा वगैरे नाहीये, आधार नाहीये. हे दुसऱ्याच्या घरामध्ये राहत आहेत. तर माझी तर विनंती आहे की मी हां? मम्मी, तू आहे ना कामाला जाते, घरी राहत नाही, काय नाही. मी पण तुला मदत करणार. एक दिवस नाही माझी पोर घरी राहिले हो. शाळेत जायची, घरी सुट्टी असली का कामावर जायची, मला पैसे द्यायची. माझ्या जशा पोरी जायला लागल्या ना, हे नव्हते तेव्हा काम करीत. माझी पोर जेव्हा ही 11वीला गेली तेव्हा हे काम करायला लागले. लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत मीच काबड कष्ट करून पोरींना लहानाचं मोठं केलं. माझ्या दोन्ही पोरीने नाही हो देखवलं, माझ्या एकटी काम करते. दोघी कामावर जायचं. मला काय पैसे काम करायचे द्यायचे. आजकाल ते मुली, हे काय करायचे? धनमेथीच्या गाडी जायचे. वावरात उपटायला जायची, ती गड्ड्या बांधायची आणि ते रोज आणला की मम्मीला द्यायची. आता वानोळा म्हणून एवढी एवढी भाजी दिली ना तर घरी यायची, 5-6 गड्ड्या बांधायची. भाजी महाग असते तिकडे 20 रुपयाला असली की इकडं ती 10 रुपयाला अशी फिरून यायची. काय भेटेल 30-40 रुपये, मम्मी तुला रोजंदारी मी दिली. आता हे माझी 20 नणंदबाई रुपये मला भेटायला येत होती कधीतरी, तर तेव्हा हे तिने पैसे त्यांच्या मी डोळ्यांनी माझ्यासाठी बघितलंय. ठेवते, माझ्या कॉलेजच्या खर्चासाठी ठेवायचे. मग आमच्या भावांना कधी काम असायचं नसायचं, कारण का रोजंदारी म्हटलं की आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस, त्यातून पण मुलींची इच्छासाठी नाराज नाही हो म्हणून थोडेसे पैसे मुलींना द्यायचे, थोडे पैसे बायकोला द्यायचे घर खर्चासाठी. आणि बाकीचे पैसे त्याला येण्या जाण्याचं, सायकल चालवतं, त्याला गाडी चालवता येत नाहीये. अतिशय म्हणजे अतिशय माझे भाऊ-भाऊजाई, माझ्या भाची इतके निर्मळ मनाचे आहेत. त्यांच्यापाशी अन्न खायला जरी नसलं तर वाटसरू जरी एखादा जर आला की बाई मला पोटाला भूक लागली, ते स्वतःच ताट त्यांच्या पुढे सरकून ते स्वतः पाणी पिऊन समाधानी होऊन झोपण्यासारखे आहेत. आणि त्यांच्यावर ही प्रसंग आल्यामुळं हे आहे नाही सगळं गाव म्हणजे
परदेशातून कुठले कुठले लोक येऊन सनी त्याला सांत्वन करून जातात. माझी एवढीच इच्छा आहे की हे 2 माणसांनी जे अपघात घडवला त्यांनी एकदा तरी येऊन सनी त्यांचं सांत्वन करायचं होतं. त्या पोरीच्या हातून अपघात झाला तरी पण त्या पोरीने हिम्मत केलं इथपर्यंत यायची, तिची मम्मीने हिम्मत केलं इथपर्यंत यायचं. ती पण गरीब आहेत, ते पण खूप गरीब आहेत. त्यांनी ते म्हटले बाई झाली चुकी, काय होऊ नाही त्या गोष्टी झाल्यात, हे बघा थोडं का होईना मी तुला थोडंच का होईना देणार. मग तिने थोडस ह्याला मदत केलं. त्यांच्यापाशी काही पैसा पाणी नव्हतं पोरीला दवाखान्यात खर्च करणे. मग ह्यांनी काय त्यांनी काय असे 10-5 हजार रुपये करून ह्या हॉस्पिटलमध्ये भरले, तिकडच्या हॉस्पिटलमध्ये खर्च करायला तरी फक्त पोरगी माझा काय मोठा हाताला भाऊ सापडली नाही. मला आधार, त्यांनी जागी धावपळ केली. मला फक्त वाईट एवढंच वाटतंय, आणि यांच्याबरोबर माझा मुलगा माझ्या पुरीचं डोनेट केलं शरीर 5-6 जणांना. मला वाईट वाटतं की माझी आचल माझ्या डोळ्यासमोर नाही. तिला लाड करायला, मला मम्मी मम्मी म्हणायला पण आनंद आहे की ती कुठेतरी जगतीये तिचं आयुष्य. तिची लई इच्छा होती मला जगायचंय, मी मोठी होणार आणि तुला मी कामाला नाही पाठवणार मम्मी. तोच आधार नाही माझ्यापाशी. ठीक आहे, भावनिक प्रसंग झालेला आहे. तर माझी अशी विनंती आहे, मी आता खाली ह्या बातमीच्या खालीच आता यांच्याशी मी एक चर्चा करतो का एक समाजातली जे दानशूर लोक आहेत आणि खरंच त्यांना असं वाटतं की या कुटुंबाला आपण काहीतरी मदत केली पाहिजे, अशा लोकांची माझी हात जोडून विनंती आहे. हे कोणतं काय हे नाही, हे लोक दुसऱ्याचं घर आहे, अतिशय गरीब आहे, शेजाऱ्या पाजाऱ्याकडून दवाखान्याचा खर्च उचललेला आहे. तर खाली जो तुम्हाला ह्या पट्टीमध्ये नंबर दिसेल, हा काय फोनपे किंवा याचा बँकेचा खाते नंबर काय मी देईल, त्याच्यावर कृपया नाही ते 1 रुपया का होईना, कारण की मदत करणं गरजेचं आहे. ती मदत ह्या लोकांना या दुःखातून, कारण की सर्वस्वी पैसा हा खूप मोठा विषय आहे. या लोकांना जर आत्ताच जर आपण आर्थिक दिलं नाही तर ही लोक अजून खचून जातील. ही देणेदारी यांची वाढल आणि नाही समजा एक सांत्वन करता जरी नाही आलं तर तुम्ही 1 रुपया तरी किमान या नंबरवर किंवा या खाली दिसेल असल्यावर तुम्ही हे करा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जी मृत आचल आहे ती अशी घटना घडायला नव्हती लागत, तिची आत्म्यास शांती लाभो अशी जुन्नर टाइम्सकडून परमेश्वराला विनंती करतो. जुन्नर टाइम्स हिवरेतर्फे नारायणगाव.